बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100। 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशी रचना असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्रीपदाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। महायुतीत कोंडी होऊ नये म्हणून मी आज माझी भूमिका मांडतोय असंही शिंदे म्हणाले। काल मोदी आणि शहांना फोन केला होता, त्यांना सांगितलं मी महायुतीत कोणत्याही प्रकारचा अडसर ठरणार नाही, मी काहीही ताणून ठेवलेलं नाही असं महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। तसंच आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही सगळे महायुतीचे आहोत, 2.5 वर्ष मलाही भाजप आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाच की, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असेल असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलंय। उद्या अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। यात मुख्यमंत्रीपद आणि सत्ता स्थापनेच्या बद्दल अंतिम निर्णय होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। उद्या आम्ही 3ही नेते दिल्लीला जाणार असून दिल्लीतल्या बैठकीनंतरच मुख्यमंत्रीपदाबद्दलचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांनी कितीही इच्छा व्यक्त केली असली तरी संख्याबळ महत्त्वाचं असतं असंही अजित पवार म्हणाले। महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून सगळे संभ्रम दूर केले, किंतु परंतु दूर केलेत असं मोठं विधान फडणवीस यांनी केलंय। मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर लवकरच राज्यातल्या जनतेला मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। वरिष्ठ नेते चर्चा करून लवकरच याबद्दलचा निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदे यांच्यावर वरून दबाव असेल, दबावातूनच त्यांनी ही भूमिका घेतल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। भूमिका जाहीर करायला शिंदे यांना इतके दिवस का लागले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री पदासाठी जे चेहरे दिसत आहेत यातून कुणी मुख्यमंत्री बनेल का हेही सांगता येत नाही, त्यामुळे राज्याची सूत्र मित्राच्या स्वाधीन कशी करता येतील हे दिल्लीत बसलेलं भाजपचं नेतृत्व ठरवेल अशी टीका नाना पटोले यांनी केली। झारखंडमध्ये ईव्हीएम नीट होतं का असा खोचक प्रश्न करत एकनाथ शिंदे यांनी मवियावर टीकास्त्र सोडलंय। पराभव झाल्यानं विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली। यश मिळालं की ईव्हीएम चांगलं, मात्र आता विरोधक पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत आहेत। ईव्हीएमवरील विरोधकांची टीका अयोग्य असल्याचं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं। लोकसभेला मवियानं संविधान आणि आरक्षणाच्या नावानं गळा काढला, आता विधानसभेतील पराभवानंतर ईव्हीएमच्या नावानं गळा काढतायत अशी टीका अनिल बोंडे यांनी केली। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्याबद्दल आपली भूमिका मांडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घराबाहेर गर्दी केली। फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमल्याचं पाहायला मिळालं। शिंदेंसारखा कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, शिंदे नाराज असल्याच्या अफवा आहेत। महायुती म्हणून शिंदेंनी घेतलेली भूमिका खूप मोठी आहे, त्यांच्या भूमिकेचा आपण आदर करतो असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। एकनाथ शिंदे आज आणि यापुढेही महायुतीचेच नेते असतील। भाजपप्रमाणे शिंदेंनी सुद्धा केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं मान्य केलं अशी प्रतिक्रियाही बावनकुळे यांनी दिली। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत करत सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेंचे आभार मानले आहेत। मोठ्या मनाचा उमद्या मनाचा माणूस अशा शब्दात मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। 3 महिन्यात असं काय घडलं, नेमका काय बदल झाला, कोणत्या कारणामुळे जनतेनं विधानसभेत आम्हाच्या विरोधात निकाल दिला असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना पडलाय। काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते तसंच प्रतोद निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आले आहेत। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं घवघवीत यश संपादन केल्यानंतर पंढरपूरमध्ये आता कसं वाटतंय असे बोर्ड लावण्यात आले आहेत। अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना डिवचल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे।
मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचा मुख्यमंत्री होतो याचा आनंद आम्हाला अधिक आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्याला नव्या उंचीवर नेण्याचं काम शिंदे, पवार आणि फडणवीस करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. हा जनतेचा कौल स्वीकारण्याची आमची संस्कृती आहे, मात्र हा पराभव ईव्हीएमच्या माध्यमातून केला गेला आहे, याबद्दल आमच्या मनात शंका नसल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं. पाचोरा भडगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार किशोर पाटील यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानलेत. महिलांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून दिला आणि आपल्यावर विश्वास टाकला. या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असंही किशोर पाटील म्हणाले. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करणारे भाजपचे आमदार महेश चौगुले यांनी मनपाचे आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महापालिकेतील विकास कामांचा आढावा घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या सत्ता वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. भाजपला 25, शिवसेनेला 10, राष्ट्रवादीला 7 मंत्रिपदं मिळतील अशी चर्चा आहे. दिल्लीतल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत होणाऱ्या शपथविधीच्या वेळेला भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीमध्ये तयार होणार असल्याची माहितीही मिळते. भाजपनं ट्विट करत महाविकास आघाडीला जोरदार टोला हाणलाय. जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा काँग्रेसला ईव्हीएम दिसतं आणि तेव्हाच मविया अकांड तांडव करते, असा टोला भाजपनं हाणलाय. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरत असतो, त्यामुळे आम्ही याबद्दल मत व्यक्त करणं योग्य नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. नैसर्गिक न्याय तत्वानुसार मुख्यमंत्री हा भाजपचा असेल आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हा नैसर्गिक न्याय असेल, असं विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघं यावेळी उपस्थित होते. सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत होईल, याबद्दल वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर भाजपनं शिंदेंना कोणतीही ऑफर दिलेली नाही, त्यामुळे दावे प्रतिदाव्यांमध्ये तथ्य नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले. महायुतीनं ईव्हीएम हॅक करून स्वॅप मिळवलाय, अशी टीका शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. मतदानाच्या आधीच महायुतीनं ईव्हीएममध्ये 15 ते 20% मतं सेट केली होती, असा आरोपसुद्धा जगताप यांनी केला. भाजपचे विजयी उमेदवार आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. अतिशय तुटपुंज जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यात यश आलं. 288 पैकी फक्त 16 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेससाठी ही अतिशय लाजिरवाणी आणि चिंतेची बाब असल्याचं काँग्रेसच्या श्रेष्ठींनी म्हटलंय. मराठा महासंघानं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलाय. जरांगे पाटील यांचं आंदोलन व्यक्तिद्वेषाचं असल्याची मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी टीका केली आहे. फडणवीस यांनी कधीही जातीभेद केला नाही, असंही संभाजी दहातोंडे यांचं म्हणणं आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात सांगलीच्या विटा शहरात शरद पवार यांचा पक्ष आणि वंचितच्या नेतृत्वात सर्व पक्षीयांनी आंदोलन केलं. यावेळेला तहसील कार्यालयावर धडक मोर्चाही काढण्यात आला. कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएमचं दहन केलं. श्रीवर्धनमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलंय. इतकी कमी मतं मिळणं शक्यच नाही. माझ्या विरोधात ईव्हीएम बाधित उमेदवार आणि पक्षांना एकत्र करून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नांदेडमधील लोहा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी एक समर्थक थेट उपोषणाला बसलाय. समर्थक जमीर पठाण यानं शपथविधीच्यापर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला. वाशिममधील BSNLच्या कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा
स्वेच्छानिवृत्ती योजना बंद करावी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात BSNLचे शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले. लव्ह जिहाद रोखण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी महिला कीर्तनकारांची ब्रिगेड मैदानात उतरली आहे. आळंदीत कीर्तनातून जनप्रबोधन करण्याचा ठराव करण्यात आला. तसंच जिजाऊ आणि सावित्रीचा करारीपणा दाखवू असा इशारा महिला कीर्तनकारांनी दिलाय. नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करत गणरायाला साकडं घालण्यात आलं. परभणीतील भाजप कार्यकर्त्यांनी जबरेश्वर मंदिरात अभिषेक करत साकडं घातलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. नागपूरच्या भारतमाता चौकातील जागृतेश्वर शिव मंदिरात दुग्धाभिषेक करत शिवसैनिकांनी महादेवाला साकडं घातलं. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महादेवाकडे प्रार्थना करण्यात आली. रायगडच्या लोणेरे इथे शिवसेनेच्या वतीनं पदयात्रा काढत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत तसंच आमदार भरत गोगावले यांना रायगडचं मंत्रिपद मिळावं अशी मागणी करण्यात आली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.